मी एक खास प्रकारचा घरगुती उपाय तयार केला आणि माझ्या केसांवरती वापरून बघितला आणि त्यानंतर फक्त आणि फक्त 7 दिवसांमध्येच माझी केस गळती कायमची बंद झाली आणि त्यानंतर काही दिवसांमध्येच माझे केस अगदी खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब झाले. बरेच लोक म्हणतात की केस लांब होण्यासाठी आणि केस गळती बंद होण्यासाठी महिन्यांचा किंवा मग वर्षांचा टाइम लागतो, पण मी फक्त काही दिवसांमध्येच माझे केस लांब केलेले आहेत. आणि जर तुमचा विश्वास बसत नसेल तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज मी सांगितलेली रेमेडी स्टेप बाय स्टेप फॉलो करायला देखील अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला लाईव्ह प्रूफ पाहायचं असेल तर तुम्ही इथं माझे केस पाहू शकता, किती जास्त सिल्की, स्मूथ आणि शायनी आहेत. सोबतच माझे केस खूप जास्त दाट आहेत आणि लांब देखील आहेत. जर तुम्हाला देखील लांब केस आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपल्या रेमेडीला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, आपली ही रेमेडी तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला पेरूची पानं घ्यायची आहेत. आणि बघा, ज्यांनी पेरूची पानं या पद्धतीने केसांवरती वापरलेली आहेत त्यांची केस गळती कायमची बंद झालेली आहेत आणि त्यासोबतच केस अगदी सिल्की, स्मूथ आणि मजबूत होण्यासाठी देखील हेल्प झालेली आहे. पण मी सांगते तशाच पद्धतीने तुम्हाला हा उपाय तयार करायचा आहे आणि मी सांगितलेल्या पद्धतीनेच केसांवरती वापरायचा आहे. अनेक लोक पेरूची पाने वापरतात, पण ती योग्य पद्धतीने कशी वापरायची हे मात्र त्यांना माहीत नसतं. फक्त एकदा ही पानं मी सांगितलेल्या पद्धतीने केसांवरती वापरून बघा. तुमच्या केसांच्या एक नाही तर अनेक समस्या कमी होण्यासाठी मदत होईल. आणि बघा, पेरूची पानं चावून खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला देखील अनेक फायदे होत असतात आणि त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की हीच पानं तुमच्या केसांवरती देखील एकदा नक्कीच अप्लाय करून बघा, कारण ही तुमच्या केसांसाठी देखील अगदी अमृतापेक्षा देखील कमी नाहीयेत. यामुळे नैसर्गिक पद्धतीने तुमचे केस लांब होण्यासाठी, सिल्की आणि स्मूथ होण्यासाठी मदत होते. फक्त तुम्हाला पेरूच्या पानांचाच इथं वापर करायचा नाहीये, कारण जर फक्त पेरूची पानं वापरली तर तुम्हाला तुमच्या केसांवरती अजिबात रिझल्ट मिळणार नाहीत. त्यामुळे पेरूच्या पानांमध्ये आणखी 2 ते 3 गोष्टींचा वापर आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतरच आपली ही रेमेडी बनवायची आहे. तुम्ही इथं बघू शकता, साधारणतः 5 ते 6 एवढी पेरूची पानं मी घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ अशी धुवून घ्यायचीत आणि त्यानंतर त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्या. आता बघा, आपण पेरूची पानं कट करून घेतलेली आहेत आणि त्यानंतर रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला एका स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा आहे. लक्षात ठेवा, आपली ही रेमेडी बनवण्यासाठी ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. जर तुमच्याकडे लोखंडाचं भांडं असेल, लोखंडाची कढई असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर नक्कीच करू शकता. आता आपण कट करून घेतलेली पेरूची पानं आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आहेत आणि लक्षात ठेवा, पेरूच्या पानासोबतच आणखी 2 गोष्टी आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. तर त्यामधील पहिली गोष्ट म्हणजे मेथीदाणा. आणि मेथीदाणा आपल्या केसांसाठी एखाद्या वरदानासारखं काम करतो आणि तुम्हाला तर माहीतच असेल की आपले केस हे कॅरेटीन नावाच्या प्रोटीन पासून बनलेले असतात आणि हेच प्रोटीन मेथीदाण्यांमध्ये खूप जास्त प्रमाणावरती असतात. जर रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही 1 चमचा मेथीदाणा खाल्लात तर त्यानंतर तुम्हाला कुठलीही रेमेडी तुमच्या केसांवरती वापरण्याची किंवा मग पार्लरमध्ये जाण्याची देखील अजिबात गरज लागणार नाही. बघा, मेथीदाण्यामध्ये प्रोटीन, निकोटिक ऍसिड आणि सोबतच लिसेथिन नावाचे घटक असतात, ज्यामुळे जर तुम्हाला कोंड्याची वगैरे समस्या असेल तर ती देखील कमी होण्यासाठी मदत होते आणि त्यासोबतच तुमच्या केसांची मुळं देखील अगदी घट्ट होतात. आणि जेव्हा आपल्या केसांची मुळं घट्ट होतात तेव्हा आपोआपच केस गळती बंद होते आणि केसांची वाढ होण्यासाठी देखील मदत होत असते. तर साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढा मेथीदाणा आपल्याला या रेमेडीसाठी वापरायचा आहे. आणि त्यानंतर बघा, साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढी रोजमेरी देखील आपल्याला याच्यामध्ये वापरायची आहे. रोजमेरीमध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट असतात आणि सोबतच विटॅमिन्स असतात, ज्यामुळे तुमच्या टक्कल पडलेल्या जागेवरती देखील नवीन केस उगवायला मदत होते. तुम्ही पाहिलेलं असेल की मार्केटमध्ये अनेक प्रकारचे रोजमेरी वॉटर भेटतं आणि त्यामुळे खरंच तुमचे केस खूप जास्त प्रमाणावरती वाढण्यासाठी मदत होते. फक्त एकच गोष्ट असते की मार्केटमधील जे प्रोडक्ट असतात त्यामध्ये केमिकलचा वापर केलेला असतो, पण आपल्या या रेमेडीची खास गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर अजिबात केलेला नाहीये. त्यामुळे याचा कोणताही साईड इफेक्ट आपल्या केसांवरती अजिबात होत नाही. आता बघा, साधारणतः अर्धा ग्लास किंवा मग 1 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचंय. लक्षात ठेवा, तुम्हाला बोरिंगच्या पाण्याचा किंवा मग खाऱ्या पाण्याचा वापर रेमेडी बनवण्यासाठी अजिबात करायचा नाहीये. जर तुम्ही ते पाणी वापरलं तर तुम्हाला आणखी जास्त प्रमाणावरती हेअरफॉलची समस्या जाणवू शकते. आता व्यवस्थित अशा सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्या आणि त्यानंतर हे सगळं काही पाणी आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. गॅसवरती ठेवल्याच्या नंतर लक्षात ठेवा, स्टार्टिंगला तुम्हाला गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आहे आणि जेव्हा तुमचं पाणी उकळायला सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे किंवा मग लो केली तरी देखील चालेल.
आता इथं तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेल, की ही सगळी काही रेमेडी तयार होण्यासाठी आपल्याला नक्की किती टाईम लागतो? तर बघा साधारणतः 12 मिनिटं किंवा मग 15 मिनिटं तुम्हाला लागतात आणि एवढ्या वेळामध्ये तुमची रेमेडी तयार होते. आणि बघा तुम्हाला ही रेमेडी मी सांगितलेल्या पद्धतीनेच बनवायची आहे. त्यामुळे एकही स्टेप मिस वगैरे अजिबात करू नका आणि मी तुम्हाला सतत सांगत असते, की व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि शेवटपर्यंत बघा. कारण बऱ्याच वेळा काय होतं, लोक व्हिडिओ संपूर्ण बघत नाहीत आणि मग त्यांना केसांवरती रिझल्ट देखील अजिबात मिळत नाही आणि तेच लोक कमेंटमध्ये येऊन सांगतात, की आम्हाला काहीच रिझल्ट भेटला नाही. तर असं अजिबात करू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी सांगितलेल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप फॉलो देखील नक्कीच करा. इथं तुम्ही बघू शकता आपलं सगळं काही पाणी व्यवस्थित बॉईल व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्यासोबतच पाण्याचा कलर देखील तुम्हाला चेंज झालेला दिसत असेल. आणि बघा जेव्हा तुम्ही घेतलेलं पाणी अर्ध होईल, म्हणजे जर तुम्ही 1 ग्लास पाणी घेतलेलं असेल आणि ते अर्धा ग्लास होईल, तेव्हा समजायचं की आपलं जे काही टोनर आहे ते इथं रेडी झाले. आता बघा साधारणतः 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं जे काही टोनर आहे ते देखील रेडी झालेलं आहे. टोनर रेडी झाल्याच्या नंतर तुम्हाला गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हे सगळं काही टोनर थंड होण्यासाठी देखील ठेवून देऊ शकता. आणि जर तुमच्याकडे टाइम वगैरे नसेल तर तुम्ही गरम असतानाच हे गाळून देखील घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, टोनर गरम असताना कधीही केसांवरती अप्लाय करायचं नाही आणि टोनरच नाही तर कोणतीही गोष्ट गरम असताना केसांवरती अजिबात अप्लाय करू नका. कारण गरम गोष्टींचा वापर जर आपण केसांवरती केला तर केस आणखी जास्त प्रमाणावरती ड्राय होतात, फ्रीझी होतात आणि त्यासोबतच तुम्हाला स्प्लिट एंडची म्हणजेच फाटे फुटलेल्या केसांची समस्या देखील जाणवायला लागते. तुम्ही इथं बघू शकता सगळं काही टोनर गरम असतानाच मी व्यवस्थित गाळून घेतलंय आणि तुम्हाला देखील मी सांगितलेल्या पद्धतीनेच हे टोनर गाळून घ्यायचंय. आता तुम्ही इथं बघू शकता टोनर आपलं थोडंसं गरम आहे, पण याला थंड होण्यासाठी तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, की हे टोनर केसांवरती कशाप्रकारे अप्लाय करायचं, त्यासोबतच आठवड्यातून किती वेळा अप्लाय करायचं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता बघा बऱ्याच वेळा काय होतं, टोनर केसांवरती वापरल्यानंतर केस अगदी ड्राय होतात आणि फ्रीझी होतात आणि ही समस्या कमी करण्यासाठी साधारणतः 1 चमचा एवढं ॲलोवेरा जेल देखील तुम्हाला या टोनरमध्ये ॲड करायचे. टोनर थोडंसं गरम असतानाच ॲलोवेरा जेल ॲड करा, कारण गरम पाण्यामध्ये ॲलोवेरा जेल मिक्स करण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट देखील अजिबात घ्यावे लागत नाहीत. बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर तो टोनर पूर्णपणे थंड करा. ॲलोवेरा जेलचा वापर केल्यामुळे काय होतं, केस अगदी सिल्की होतात, स्मूथ होतात आणि तुम्हाला स्प्लिट एंडची समस्या वगैरे अजिबात जाणवत नाही. त्यासोबतच जर तुमच्या केसांमध्ये गुंता वगैरे होत असेल ना, तर तो देखील कमी होण्यासाठी मदत होत असते. आता बघा दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे टोनर केसांवरती कशाप्रकारे अप्लाय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा टोनर अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्हाला केसांमधील जो काही गुंता आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. म्हणजेच केस तुम्हाला व्यवस्थित डिटँगल करायचे आहेत आणि केस डिटँगल केल्याच्या नंतर तुम्हाला एखादी स्प्रे बॉटल घ्यायची आहे आणि सगळं काही टोनर स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करायचे. कारण बघा जेव्हा आपण स्प्रे बॉटलने टोनर अप्लाय करतो तेव्हा ते अगदी व्यवस्थित अप्लाय होतं आणि आपल्याला जास्त कष्ट देखील अजिबात घ्यावे लागत नाहीत. आणि लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल अवेलेबल नसेल तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या सहाय्याने देखील हे सगळं काही टोनर तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. अप्लाय केल्याच्या नंतर अगदी 2 ते 3 मिनिटं तुम्हाला केसांवरती मसाज करायचा आहे, जेणेकरून काय होईल, आपलं हे सगळं काही टोनर तुमच्या स्कॅल्पमध्ये मुरलं जाईल आणि त्यानंतर कमीत कमी 2 तास हे टोनर तुम्हाला तुमच्या केसांवरती तसंच ठेवायचंय. आणि बघा 2 तासानंतर अगदी साध्या पाण्याने आणि सोबतच केमिकल फ्री शॅम्पूने तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. चला तर मग आठवड्यातून फक्त 2 वेळा सलग 1 ते 1.5 महिना तुम्ही देखील हे टोनर केसांवरती नक्की वापरून बघा आणि त्यानंतर जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.